माझ्या आवडीच्या घाटावर परत आले मी, जोगी टिकरिया. इकडून पलीकडे दिसतंय आश्रम, हा पूल. आणि आम्ही तिथे राहिले होते. हिरवं हिरवं दिसतंय तिथे जानकी मैयाचा आश्रम. इकडचा आश्रम आहे जय बाबा झोपडीवाले की दादा गजेंद्रगिरी महाराज. तिथे चालले मी. इथे प्राचीन पिंपळाचं झाड आणि उपलेश्वर महादेव मंदिर. उपलेश्वर कुंड आहे. अशा 3 विहिरी आहेत. यातलं पाणी वापरलं जातं, ते हळूहळू झिरपून परत वाढेल. आणि वैशिष्ट्यपूर्ण विहीर, एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असं पाणी येत असतं. तिकडे नर्मद्याची. केशरी आश्रम चाबी. खूप प्राचीन क्षेत्र आहे हे. आता मी गुप्त गंगाला पुढे चालले. गुप्त गंगा क्षेत्रामध्ये आले मी. इकडे ज्या धारा आहेत त्या गुप्तपणे वाहतात म्हणून त्यांना गुप्त गंगा असं म्हणतात. पण त्याला पौराणिक महत्त्व आहे. महाराज मला दाखवायला चालले. पुढे पुलाचं काम चालू आहे, त्यामुळे पाणी अडवलंय, त्यामुळे ते सगळं क्षेत्र पाण्याने बुडलंय. पाण्यामध्ये अशा अनेक धारा इथं वाहत होत्या, छोटे छोटे झरणे. आणि गुप्तपणे असल्यामुळे त्याला गुप्तगंगा असं म्हणायचं. नर्मदे हार. इथे शंकराचं मंदिर सुद्धा होतं, ते पण आता पाण्यात बुडले सध्या. पण स्थानमात्म्य आहे म्हणून मी आले. इथे रस्त्याची कामं चालली आहेत. हे सगळे रस्त्याची कामं चालली आहेत आणि त्यामुळे पूल बनवण्यासाठी जिथे पाणी अडवले. सकाळची वेळ, आकाश खूप छान दिसते. गुप्तगंगा या ठिकाणी आली आहे मी. एकांत स्थळ. बाबाजी आणि मी दोन्हीवर चहा करतोय. देवगाव संगमला पोहोचले मी. या आणि बुडनेर नदीचा संगम होतो इथे. बुढी माई पण म्हणतात. इकडे नर्मदा माईचं पात्र कमी आहे आणि बुडनेर नदीचं पात्र जास्त आहे. आता हा प्रवाह ओलांडून आम्हाला पलीकडे जायचं आहे. तिकडच्या रस्त्याने पुढे परिक्रमा मार्ग जातो. इकडच्या बाजूने बुडनेर नदी येते आणि इकडच्या बाजूने मैया येते. नर्मदा मैयाचं मंदिर आहे. मैया वाहत होती.
आणि इकडे संगम क्षेत्र आहे. खूप प्राचीन क्षेत्र आहे. जमदग्नी ऋषींची तपस्थली आहे. आणि बुधनेर नदी यांचा संगम. त्या ठिकाणी आत्ता स्नान केलं. बुधनेर नदीमध्ये कपडे धुतले. खूपशा व्हिडिओंमधनं मी हे ठिकाण पाहिलं होतं. असे परिक्रमावासी त्या मैयामध्ये बुधनेर नदीमधनं क्रॉस करून पलीकडे चाललेत वगैरे, असे खूपसे व्हिडिओंमध्ये मी पाहिलं होतं. पण आज प्रत्यक्षात मला इथे येण्याची संधी मिळाली. खूप छान वाटतंय. मैया तिकडे लांब वाहत गेली आणि इकडच्या बाजूने आम्हाला चालत चालत पलीकडे जायचं. मधुपुरीच्या दिशेने जाणार मी पुढे. खूप छान स्वप्न पूर्ण झालं देवगाव संगमला येण्याचं. कारण हे ठिकाणच खूप सुंदर आहे. प्रॉपर संगम दिसतो आणि तिथे स्नान करण्याला पण संधी आहे. श्री परशुराम जन्मभूमी स्थल पण दिलंय. रामधून चालू आहे. भजन मंडळी. रामकृष्णदासजी त्यागी महाराज त्यांचं समाधी. ऋषी जमदग्नी आश्रम ही जुनी वास्तू आहे. घरमध्ये त्यागीजी महाराजांचा मैयावरचा फोटो आहे. आणि इकडे अखंड धुनी आहे. आणि देवघर. शंकर मंदिरामध्ये चालले. जमदग्नीश्वर महादेव. जमदग्नीश्वर आणि पातालेश्वर महादेव असे ही मंदिर आहे. आता बुधनेर नदीच्या पाण्यामधनं चालत चालत जायचंय. नर्मदे हर. एकदम उथळ आहे पाणी, त्यामुळे याचे चालत चालत.
इतके दिवस लोकांना बघितलं होतं असं नदी पार करून चाललंय. आज मी स्वतः पार करून आले. देवगाव संगमचं दृश्य दुसऱ्या बाजूने. मधुपुरीचा घाट आला. मैयाचं दर्शन झालं. मार्कंडेश्वर शिव मंदिर, घोडाघाट म्हणतात त्याला. घोड्याची प्रतिकृती केली आहे. श्री जगन्नाथ धाम, श्री मार्कंडेय ऋषी, राणी दुर्गावती प्रतिमा, घोडाघाट.